पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण या गीतकाराने 2 तास ऐकलेल्या चित्रपटाच्या कथेचं सार एका वाक्यात सांगितलं होतं. एकदा राज कपूर या गीतकाराला घेऊन प्रसिद्ध दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास यांच्याकडे गेले होते. अब्बास साहेबांनी जवळपास 2 तास एका चित्रपटाचं कथानक या दोघांना ऐकवलं. मग राज कपूर यांनी गीतकाराला विचारलं, तुला काही कळलं का? तेव्हा या गीतकाराने उत्तर दिलं, गर्दिश में था पर आसमान का तारा था, आवारा था. राज कपूर आणि अब्बास साहेब दोघंही हे उत्तर ऐकून आश्चर्यचकित झाले. आणि या दोन्ही दिग्गजांना आपल्या शब्दांनी निशब्द करणारे गीतकार होते शैलेंद्र. 30 ऑगस्ट 1923 रोजी पाकिस्तानातील रावळपिंडी इथे शैलेंद्र यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव शंकरदास केसरीलाल शैलेंद्र. आर्थिक कारणांमुळे त्यांच्या कुटुंबाने लवकरच मथुरा इथे स्थलांतर केलं. शाळेत असतानाच त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. पुढे शैलेंद्र भारतीय रेल्वेमध्ये कामाला लागले आणि त्यांची बदली होऊन ते मुंबईमध्ये दाखल झाले. चित्रपटांचे गीतकार म्हणून त्यांचा प्रवास कसा सुरू झाला यामागे एक छोटीशी गोष्ट आहे. एका कवितांच्या कार्यक्रमात शैलेंद्र यांनी त्यांची कविता सादर केली आणि ती तिकडे उपस्थित असणाऱ्या राज कपूर यांना प्रचंड आवडली. आपल्या चित्रपटात ती वापरण्याची इच्छा राज कपूर यांनी सांगितली. तेव्हा शैलेंद्र यांनी त्यांना नकार दिला. पण काही काळाने आर्थिक अडचणीत असताना त्यांनी परत राज कपूर यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा राज कपूर बरसात चित्रपटाचं चित्रीकरण करत होते. या चित्रपटातील 2 गाणी अजून लिहायची होती, म्हणून शैलेंद्र यांच्यावर त्यांनी ते काम सोपवलं. याच चित्रपटातून पतली कमर है आणि बरसात में ही 2 गाणी लिहून शैलेंद्र यांनी गीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. बरसात नंतर आवारा, श्री 420, अनारी, संगम, मेरा नाम जोकर, मधुमती, गाईड, बंदिनी, यहुदी, 2 बिघा जमीन, जंगली अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी शैलेंद्र यांनी गाणी लिहिली. गीतकार म्हणून त्यांनी लिहिलेली आवारा हूँ, मेरा जूता है जपानी, तू प्यार का सागर है, सुहाना सफर और ये मौसम हसीन, दिल का हाल सुने दिलवाला, प्यार हुआ इकरार हुआ, अजीब दास्तां है ये रात भीगी भीगी, गाता रहे मेरा दिल, पूछो ना कैसे मैंने रैन बिताई, खोया खोया चांद, नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी में क्या है अशी काही गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या मनावर राज्य करतात. शैलेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास 150 चित्रपटांसाठी गाणी लिहिली. हिंदीबरोबरच त्यांनी गंगा, मितवा अशा काही भोजपुरी चित्रपटांसाठी सुद्धा गीतकार म्हणून काम केलं. आपल्या कारकिर्दीत शैलेंद्र यांनी 800 पेक्षा जास्त गाणी लिहिली आणि शंकर जयकिशन, सलील चौधरी, SD बर्मन अशा अनेक दिग्गज संगीतकारांबरोबर सुद्धा काम केलं. कलाकार किती मोठा झाला तरी अशी वेळ नक्कीच येते की त्यांच्याकडे काम नसतं, आणि असंच काहीसं शैलेंद्र यांच्याबरोबर सुद्धा घडलं. त्या काळात बऱ्याच वेळा संगीतकार चित्रपट निर्मात्यांना गीतकाराचं नाव सुचवत असत. शंकर जयकिशन यांनी सुद्धा शैलेंद्र यांना सांगितलं होतं की ते सुद्धा त्यांच्यासाठी काम बघतील, पण काही कारणास्तव असं काही घडलंच नाही. तेव्हा शैलेंद्र यांनी एक चिठ्ठी शंकर जयकिशन यांना पाठवली. त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, छोटी सी ये दुनिया, पहचाने रास्ते है, कहीं तो मिलोगे तो पूछेंगे हाल. चिठ्ठी वाचून शंकर जयकिशन यांच्या लक्षात आलं की शैलेंद्र यांना नक्की काय म्हणायचं. आणि गंमत म्हणजे याच शब्दांचं पुढे गाणं झालं, जे रंगोली या चित्रपटात किशोर कुमार यांनी गायलं. शैलेंद्र यांना 1959 साली ये मेरा दीवानापन है, 1960 साली सब कुछ सीखा हमने आणि 1969 साली मैं गाऊ तुम सो जाओ या तिन्ही गाण्यांसाठी फिल्मफेअर अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून पुरस्कार मिळाला. तसंच त्यांनी निर्मिती केलेल्या तिसरी कसम या चित्रपटाला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार सुद्धा मिळाला. अतिशय साध्या शब्दात भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हातखंडा असल्यामुळे शैलेंद्र यांची गाणी आजही श्रोत्यांच्या तितकीच पसंतीची आहेत. कदाचित यामुळेच 2016 साली प्रदर्शित झालेल्या डेडपूल या चित्रपटात मेरा जूता है जपान या गाण्याचा वापर करण्यात आला होता. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाणी लिहिली, जी केवळ त्यांनी लिहिलेल्या शब्दांमुळेच आजही अजरामर आहेत. असं म्हणतात की राज कपूर त्यांना प्रेमाने कविराज असं म्हणायचे. त्यांनी केलेल्या अजरामर कामाला हे अतिशय समर्पक नाव आहे.
14 डिसेंबर 1966 रोजी वयाच्या अवघ्या 43व्या वर्षी शैलेंद्र यांनी या जगाचा निरोप घेतला. आज इतक्या वर्षांनंतरही लोक शैलेंद्र आणि त्यांच्या गाण्यांना विसरलेले नाहीत आणि हीच त्यांच्या कामाची खरी पावती म्हणायला पाहिजे. त्यांचं कुठलं गाणं तुम्हाला आवडतं हे आम्हाला नक्की सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.